त्यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं भूतंबयमचा जेव्हा ट्रेलर आला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जॉनरा यावेळेस या दोन दोन तीन वर्षामध्ये खूप ट्रेंडिंगला आहे, कॉमेडी हॉरर जॉनर. तर आला पिक्चर शेवटी भूतंबयमचा. पाहिला मी कालचा एक 2 ते 3 वाजेचा शो मी पाहिला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मूवीचं बजेटनुसार म्हणजे मूवीवर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तुम्ही जेव्हा पाहसाल मूवी ना तर तुम्हाला CGI वगैरे एकदम स्ट्रॉंग दिसतील बघा. आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की यामध्ये लीडमध्ये कोण आहे, काय आहे, काय म्हणजे लीडमध्ये असं काही नाही आहे की कोणी आहे म्हणून. पण त्यामध्ये आपले पूर्ण इन्फ्लुएन्सरनं मिळून बनवलेला हा सिनेमा आहे. तर खूप छान सिनेमा आहे. तुम्ही एकदा जरूर पाहावा सिनेमा. आणि मूवीचा अजून एक मेन पॉईंट म्हणजे हा मूवी रोमांचम नावाचा एक मूवी आला होता बघा मल्याळममध्ये. मला पण माहीत नाही कारण मी ॲक्च्युली हा पिक्चर बघितला नाही. रोमांचम नावाचा मल्याळममध्ये आलेला सिनेमा त्याचा हा ऑफिशियली रिमेक आहे आणि ते लास्टला सांगितलेलं पण आहे या पिक्चरच्या एंडिंगला. तुम्ही जेव्हा बघाल लास्टला तेव्हा तुम्हाला ते पाहायला भेटेल. रोमांचम म्हणजे ॲक्च्युली अडॉप्टेड बाय रोमांचम मूवी असं टाकलेलं त्यांनी लास्टला. आणि पूर्ण इन्फ्लुएन्सरनं खूप भारी काम केलेलं आहे त्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट मेन म्हणजे त्यांनी जे स्टोरीगिरी एकदम भारी, म्हणजे स्टोरी पण खूप छान आहे त्याची आणि याचं BGM पण लय भारी आहे. आणि अजून एक ज्या याच्यामध्ये समजा ते जे हॉरर कॅरेक्टर तुम्हाला दाखवलं छाया कदमनं त्यामध्ये आउटस्टँडिंग ॲक्टिंग केलेली आहे. तुम्ही जेव्हा त्यांना पाहसाल स्क्रीनवर तेव्हा तुम्हाला त्या म्हणजे मेन रोलमध्ये तुम्हाला दिसणारच नाही. समजा त्यांचं तोंड व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला किती छाया कदमच आहे म्हणून. तर खूप छान पिक्चर आहे. तुम्ही 100% हा बघा मराठी ऑडियन्सनं. आणि मराठी ऑडियन्सनं ॲक्च्युली हा पिक्चर एन्जॉय पण केला त्या थिएटरमध्ये असताना, कारण त्यामध्ये गाणे आणि BGM एवढं भारी होतं की माणसाने खूप एन्जॉय केला तिथं, म्हणजे जाऊन थिएटरमध्ये ऑडियन्सने एकदम भरभरून प्रेम दिलेलं आहे. आणि हा पिक्चर खूप छान आहे, तुम्ही बघू शकता एकदा.